ओबीसी प्रचंड मोठ्या प्रमाणात करू शकतो हे असणारं लक्षात घ्या। काय करू शकतो तर त्यांनी मनामध्ये खूनगाठ बांधली पाहिजे। मनामध्ये काय खूनगाठ बांधली पाहिजे की येणाऱ्या विधानसभेमध्ये किमान 100 ओबीसीचे आमदार गेले पाहिजेत। किती गेले पाहिजेत? किती गेले पाहिजेत? 100। आता हे 100 कसे जातील? जे कोणी ज्या पक्षामध्ये ओबीसीचा कार्यकर्ता ओबीसीचा असणारा कार्यकर्ता समजा काँग्रेसमध्ये आहे, त्यांनी काँग्रेसवाल्याकडे आग्रह धरला पाहिजे की 288 जागांपैकी 100 जागा ओबीसीला द्या। जे राष्ट्रवादीमध्ये आहेत शरद पवारांच्या गटामध्ये त्यांनी असं सांगितलं पाहिजे की तुमच्याकडे असणाऱ्या 80 जागा आल्या तर त्याच्यातल्या 40 जागा या तुम्ही ओबीसीला दिला पाहिजे। भारतीय जनता पक्ष आहे त्यांच्या वाट्याला 150 जागा आल्या तो जो बीजेपीचा कार्यकर्ता आहे त्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या पक्षामध्ये आग्रह धरला पाहिजे की किमान 80 उमेदवार हे ओबीसीतले पाहिजे। तेच उद्धव ठाकरेंच्या याच्यामधलं झालं पाहिजे। त्यांना 100 जागा घेतल्या तर त्यांना असं सांगितलं पाहिजे की किमान 70 जागा ह्या ओबीसीच्या असल्या पाहिजेत। असं जर झालं तरच 100 ओबीसीचे आमदार पोचतात आणि हे 100 ओबीसीचे आमदार विधानसभेमध्ये पोचले तर कुठलाही ठराव हा ओबीसीच्या विरोधात मंजूर होत नाही हे आपण लक्षात घ्या। मंजूर होत नाही हे आपण लक्षात घ्या। तेव्हा ही लढाई राजकीय लढाई आहे।